तर इंदापूरमध्ये पुराची पाहणी केल्यानंतर दत्तात्रय भरणे बोलतायत, थेट जाऊयात. 38 गावांना बसलेलं आहे. मी या आपल्या माध्यमातून सर्व इंदापूर तालुक्यातील शेतकरी असतील, जे शेतमजूर आहेत, त्यांच्या घरामध्ये गावामध्ये पाणी आहे, त्यांच्या झोपड्या अक्षरशः ही लोक सगळी शाळेमध्ये आलेली, त्यांच्या जेवणाची खाण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. परंतु निश्चित प्रकारे हे नुकसान हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. खरं तर हा काय कुणाचा दोष होता म्हणता येणार नाही, कारण शेवटी निसर्गाची शक्ती खूप मोठी. इंदापूरला पूर्वी पाऊस व्हायचा, परंतु एका दिवसानंतर 2-3 दिवस व्हायचा, पण कंटिन्यू 3 दिवस पाऊस हा 100 काही ठिकाणी 100 मिलीमीटरच्या पुढे पडल्यामुळं हे खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे. निश्चित प्रकारे शासनाचे सगळे आमचे अधिकारी या बाबतीमध्ये ज्याचं नुकसान झालंय, तो कुठलाही लाभार्थी, कुठलाही शेतकरी, गावातला एखादा आमचा नागरिक त्यापासून किंवा जे सार्वजनिक जे नुकसान झालंय त्या सगळ्यांची नोंद हे आमचे अधिकारी घेतील. त्याचा ताबडतोब सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं सर्वांचे पंचनामे हे ताबडतोब करायला त्या बाबतीमध्ये सांगितलेले आहेत. आज सगळी शासनाची सगळी टीम इथं आमच्या बरोबर आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की जे नुकसान झालेलं आहे, अजून नुकसानीचे पंचनामे डिटेल अजून आपल्याकडे काही गोष्टीमध्ये अजून डिटेल आकडा यायचा आहे, परंतु निश्चित आणि मला पण या माध्यमातून सगळ्या शेतकरी नागरिकांना एक आव्हान करायचंय, ज्याचं नुकसान ज्याचं झालंय त्यांनी आपल्या गावातले सर्कल, तलाठी, ग्रामसेवक किंवा आमचे BDO, तहसीलदार, खडक पाटबंधारे विभागाचे, जलसंपदा विभागाचे अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी, लाईट MSEBचे अधिकारी, आरोग्य जे अधिकारी, त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यामध्ये आपलं काय नुकसान झालंय याची नोंद ही निश्चित प्रकारे घ्या. आपण जर सहकार्य केलं तरच सरकार याची नोंद घेऊन निश्चित प्रकारे आपल्या लोकांना, आपल्या सर्वांना त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून मदत करता येईल. हे आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूर तालुक्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना मी सांगू इच्छितो. आणि आज मी अजूनही आम्हाला खूप 20-25 गावाचा दौरा करायचा आहे. आता 3-4 गावं झालेली आहेत. नॅशनल हायवेमुळे भिगवणमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आज जिथं आपण मदनवाडी गावामध्ये उभा राहिलोय त्या मदनवाडी गावामध्ये अचानक आता जुनी लोक सांगतात एवढा पाऊस कधीच पडला नव्हता, एवढा मोठा पूर कधीच या गावाला आला नव्हता, जुनी लोक सांगतायत. तर निश्चित प्रकारे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, शेवटी याला सामोरं तर